नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुधीर शिंदे तुमचं ॲग्रीट्यूबच्या महत्त्वाच्या सेशनमध्ये तुमचं एक मी स्वागत करत आहे। तर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। काही गोष्टींची तुम्हाला मी माहिती देणार आहे, काही गोष्टींच्या आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे सुधीर शिंदे। सध्या माझं ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन या विषयामध्ये मी PhD करत आहे आणि गेल्या 7 वर्षांचा मला ॲग्रीकल्चर कॉलेजेसमध्ये ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन या विषयामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याचा मला अनुभव आहे। 2 वेळेस ICAR कडून घेतली जाणारी जी नेट एक्झाम आहे ASRB ची ती मी क्वालिफाय आहे आणि नुकताच गेल्या 2 वर्षांमध्ये मी PhD ची एंट्रन्स दिलेली। त्यावेळेस दोन्ही वेळेस मी सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या रँकने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आलेलो होतो। तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज महत्त्वाच्या विषयांवर आज जी चर्चा करणार आहोत। तर त्याचा विषय नेमका काय आहे, तर तुम्ही आगे बघत असाल की ॲग्रीट्यूब म्हणजे नेमकं काय आहे, ॲग्रीट्यूब म्हणजे नेमकं काय आहे, ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या गोष्टींची सुवर्ण संधी मिळणार आहे, या बऱ्याच गोष्टींची आपण आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, संबंध महाराष्ट्रामध्ये कृषी शिक्षण घेणारा वर्ग जो आहे, विद्यार्थी वर्ग, तो खूप मोठा आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी तुम्ही जर कोल्हापूर पासून म्हणलात तर नंदुरबार पर्यंत आणि इकडे गोंदिया पासून तर कोकणामधल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲग्रीकल्चरचे कॉलेजेसचा जो वर्ग आहे तो अत्यंत मोठा आहे। तर या संबंध ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना मी आज कृषी मित्रांना, आपण कृषी मित्र म्हणूयात, कृषी मैत्रिणी म्हणूयात, या सर्वांना आज ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून मी महत्त्वाच्या गोष्टींची जी चर्चा करणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ॲग्रीट्यूब म्हणजे काय आहे। ॲग्रीट्यूब ही एक महत्त्वाची कृषी क्षेत्रामधली चळवळ आहे असं मी म्हणेन। ॲग्रीट्यूब आपल्याला चळवळ का म्हणायची आहे या गोष्टींचा उलगडा आपल्याला पुढे होणारच आहे। ॲग्रीट्यूब हा जो एक प्लॅटफॉर्म आहे तो ॲग्रीकॉस हा जो आपल्यामध्ये शब्द प्रचलित आहे, ॲग्रीकॉसच्या सर्व महत्त्वाच्या घटकांना मदत करण्यासाठी ॲग्रीकॉसच्या टीमनीच एकत्र येऊन एक चळवळ उभी केलेली आहे। तर ॲग्रीट्यूब तुम्हाला काय काय देणार आहेत, तर इथे तुम्ही बघू शकता BSc ॲग्रीकल्चर करताना कृषीच्या विद्यार्थ्यांना जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करियर करायचं आहे, त्या करियर करण्यासाठी जे वेगवेगळ्या सब्जेक्टचं नॉलेज लागतं, त्या BSc ॲग्रीकल्चरच्या वेगवेगळ्या विषयांचे महत्त्वाचे कन्सेप्च्युअल सगळ्या गोष्टींचे लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ॲग्रीट्यूब घेऊन येणार आहे। तर BSc ॲग्री करताना आपल्याला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपलं स्वप्न असतं की भविष्यामध्ये जाऊन मला कृषी अधिकारी व्हायचं आहे, भविष्यामध्ये जाऊन मला बँकेत काम करायचं आहे, भविष्यामध्ये जाऊन मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, भविष्यामध्ये जाऊन मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, या वेगवेगळ्या करिअर्ससाठी तुम्हाला ॲग्रीट्यूब मदत करणार आहे। तर ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं, तुम्ही इथं बघू शकत असाल, तर ॲग्रीकल्चरचे डिग्रीमध्ये असणारे जे महत्त्वाचे आपले विषय आहेत, जसं बॉटनी आहे, ॲग्रोनॉमी आहे, हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग आहे, सॉइल सायन्स आहे, त्यानंतर एक्सटेन्शन आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डेअरी आहे, प्लांट पॅथॉलॉजी आहे, एंटोमॉलॉजी आहे, स्टॅटिस्टिक्स आहे। हे वेगवेगळे विषय तुम्हाला विद्यार्थ्यांना 4 वर्षांमध्ये अभ्यासायचे असतात आणि सध्याच्या युगामध्ये जर तुम्हाला या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर तुम्ही डिग्रीमध्ये ज्या गोष्टींचं नॉलेज घेता, ज्या गोष्टी तुम्ही शिकता, त्या गोष्टींमध्ये मास्टरी असणं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण जर तुम्ही बघितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही 4 वर्ष डिग्रीमध्ये जे शिकणार आहात त्यातला प्रत्येक कन्सेप्ट, जो फॅक्च्युअल असेल, कन्सेप्च्युअल असेल किंवा एक नवीन कुठलीही एखाद्या सब्जेक्टमधलं कन्सेप्ट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे समजणं अत्यंत आवश्यक आहे। वेगवेगळ्या कृषी महाविद्यालयामध्ये आपल्या ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अत्यंत चांगले फॅकल्टीज काम करत आहेत। मी गेले 7 वर्ष वेगवेगळ्या कॉलेजमध्ये काम केलेलं आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये चांगल्या प्रकारची फॅकल्टीज विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवण्याचं काम करत आहे। त्यासोबतच एक महत्त्वाचं ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून ही एक चळवळ आहे, एक खारीचा वाटा आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या रूममध्ये बसल्या बसल्या प्रवास करताना किंवा कुठेही सगळ्या कोर्सेसचा ॲक्सेस ऑनलाईन लेक्चरच्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे। तर या कोर्सेसचा तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की आता मला एक्सटेन्शन मधले काही टर्म आठवत नाही, हे सरांनी किंवा मॅडमनी मला कॉलेजमध्ये शिकवलं होतं पण मला ते आता आठवत नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही ॲग्रीकल्चर एक्सटेन्शनचं तुम्ही लेक्चर बघू शकता। आपल्या ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून जे तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही लेक्चर बघू शकता, त्यातले कन्सेप्ट तुम्ही समजून घेऊ शकता। तुमची एक्झाम आली आहे, मिड टर्म एक्झाम आलेला आहे, तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे, त्यावेळेस देखील हा कोर्स जो तुम्हाला आहे ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघता येणार आहे। तुमची सेमेस्टर एक्झाम आलेला आहे, एक्झामच्या वेळेस तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे, तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजत नाहीये, आठवत नाहीये, अशा वेळेस देखील तुम्हाला हे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला बघता येणार आहेत आणि तुम्हाला त्या एग्जामसाठी तुम्हाला या गोष्टींचा नक्कीच फायदा होणार आहे। इथे तुम्ही बघू शकता की
मिशन 8.5 प्लस. 8.5 प्लस का? यातनं आपल्याला फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे की भविष्यामध्ये आपल्याला जर स्पर्धेत टिकायचं असेल तर आपल्यामध्ये आपल्याला गुणवत्ता वाढवावी लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला डिग्रीमध्येच आपल्याला या सगळ्या कोर्सेसचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की ॲग्रिकल्चर या डिग्रीमध्ये तुम्हाला शिकताना तुम्हाला या ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून रेकॉर्डेड लेक्चर जे तुम्हाला येणार आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच डिग्री लेवलला फायदा होणार आहे. आता ठीक आहे, डिग्री लेवल तुम्हाला फायदा होणार आहे, पण भविष्यामध्ये जसं आपण विचार केला की तुम्हाला भविष्यामध्ये काय काय तुम्हाला करायचं आहे, जसं तुम्हाला ॲग्रिकल्चर एमपीएससी करायची असेल तर नुकतीच 2025ची आता जी ॲग्रिकल्चर एमपीएससीची परीक्षा असणार आहे त्याची मुख्य परीक्षा जी आहे ती रिटर्न होणार आहे. म्हणजे तुम्हाला लेखी स्वरूपात उत्तर द्यायचे असतात. तर अशा परीक्षांसाठी तुम्हाला ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून हे जे लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तुम्हाला प्रत्येक विषयाच्या नोट्स चांगल्या प्रकारचे पीपीटीज तयार करून आपल्याला एक्सपर्ट जे शिकवणार आहेत ज्यांनी शिकवलेलं आहे ते तुम्हाला ॲग्रिकल्चर एमपीएससीच्या मेन्सच्या परीक्षेसाठी तुम्हाला देखील भविष्यात मदत होणार आहे. त्यासोबतच यूपीएससी सारखी एक्झाम असेल, एमपीएससी सारखी एक्झाम असेल, यूपीएससी मध्ये 500 मार्कांचा ऑप्शनल ॲग्रिकल्चर आहे, त्यानंतर एमपीएससी सारखी परीक्षा असेल, तर अशा वेगवेगळ्या परीक्षांना मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला लेखी स्वरूपात ॲग्रिकल्चर हा विषय जर घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच धर्तीवर आपण हा कोर्स जे आपले जे लेक्चर्स आहेत आपण प्रयत्न केलेला आहे की विद्यार्थ्यांना यूजीच्या मार्कांमध्ये त्यांना ग्रोथ मिळण्यासोबतच भविष्यामध्ये त्यांना यूपीएससी एमपीएससी करायचे असेल तर आत्तापासूनच तुम्हाला त्याचं प्रिपरेशन करता यावं आणि त्याच प्रकारे त्याच धर्तीवर आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे. तर ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात पहिलं आपण आता तुम्हाला जे सांगितलेलं आहे की तुम्हाला यूजीच्या लेक्चर सोबतच तुम्हाला भविष्यामध्ये ॲग्रिकल्चर एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, एमपीएससी असेल तर ॲग्रिकल्चरचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत हे तुम्हाला नक्कीच मदत करणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी असं बोलतो की कृषीचा विद्यार्थी हा सगळ्या क्षेत्रात ऑलराऊंडर असतो. आपण सगळे तुम्ही बघू शकता ॲग्रिकल्चर क्षेत्रातला विद्यार्थी हा प्रत्येक क्षेत्रात काम करतो. तो अधिकारी म्हणून प्रशासनात काम करतो, तो एखाद्या ॲग्रिकल्चर कंपनीमध्ये काम करतो, शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तो स्वतःची कंपनी स्थापन करतो. तर आपण आता दुसऱ्या गोष्टींकडे येणार आहे की ॲग्रीट्यूब तुम्हाला काय अजून देणार आहे. हे रेकॉर्ड लेक्चर झालंच, पण त्यासोबतच जर भविष्यामध्ये ॲग्रिकल्चरच्या एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला ॲग्रिकल्चर एमपीएससी किंवा यूपीएससी एमपीएससी नाही करायचे, मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, मला एखाद्या ॲग्रिकल्चर कंपनीमधनं शिकण्यासाठी मला जॉब करायचा आहे, तर आपल्याला माहितीच असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये सिंजेंटा असेल, बायर असेल, त्यानंतर महाधन असेल, त्यानंतर जय किसान असेल, ड्यूपॉन्ट असेल, या वेगवेगळ्या नामांकित ज्या कंपन्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद असेल, परभणी असेल, नांदेड असेल, जालना असेल, त्यानंतर इकडे पुणे असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या प्रोडक्शन आणि त्यासोबतच मार्केटिंगचं काम करत असतात. तर अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जर आपल्या ॲग्रिकॉस्टच्या विद्यार्थ्यांना जॉब करण्याची कोणाची स्वप्न असेल, इच्छा असेल, त्यासाठी सुद्धा जॉब पोर्टल ॲग्रीट्यूब घेऊन येत आहे. तर जॉब पोर्टलमध्ये काय असणार आहे की जनरली आपण बघतो की आपल्याला जर ॲग्रिकल्चर कंपन्यांमध्ये जर जॉब करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या सिनियर कृषी मित्राकडनं तुम्हाला रेफरन्स मिळतो की अशा ह्या ठिकाणी तुम्हाला व्हॅकन्सी आहे, तुम्ही जॉब करण्याची इच्छुक असाल तर तुम्ही रिझ्यूम पाठवा. पण आपल्याला क्वचित काहीच कंपन्यांच्या आपल्यापर्यंत आपल्याला व्हॅकन्सीज पोझिशन कळतात. पण जर तुम्ही ॲग्रिकल्चर सेक्टर बघितलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी खूप साऱ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि भविष्यामध्ये देखील खूप साऱ्या कंपन्यांची नवीन निर्मिती होणार आहे. तर अशा सगळ्या ॲग्रिकल्चरच्या कंपन्यांमध्ये ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स त्यांना लागणार आहेत. तर या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स म्हणजे आपण लागणार आहोत. तर या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सला या सगळ्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. तर या सगळ्या भविष्यातील संधींना विचारात घेऊन ॲग्रीट्यूब हे तुम्हाला ॲग्री पोर्टलच्या म्हणजे जॉब पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक ॲग्रीकॉस्टला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. या जॉब पोर्टलवर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या कंपनीमध्ये, कुठल्या पोझिशनची व्हॅकन्सी आहे हे तुम्हाला कळणार आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रिपरेशन करू शकता. तर ॲग्रीट्यूब तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल त्यासाठी देखील तुम्हाला मदत करणार आहे. हे झालं प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण आता सध्याचा जर काळ बघितला तर जॉब करण्यापेक्षा जॉब देणारं होणं हे कधी पण भविष्यासाठी चांगलं असणार आहे. तर आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये कित्येक अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी स्वतः ॲग्रिकल्चरमधनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, एम्पायर निर्माण केलं. जसं आपण सह्याद्री आहेत, आदरणीय विलास शिंदे सर असेल की त्यांनी स्वतःच्या शिक्षणाचा, कृषी शिक्षणाचा उपयोग करून त्यांनी स्वतःचं एक साम्राज्य निर्माण केलं शेतकऱ्यांसाठी संघटित करून. असं जर भविष्यामध्ये जर कुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, एंटरप्राइज तयार करायचा असेल
तर त्यासाठी देखील तुम्हाला ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर, जसे की तुम्हाला समजा वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग इंडस्ट्री असणार आहेत, दूध आणि दुधापासून होणारे पदार्थ असतील ते कसे निर्माण करायचे आहेत, त्यानंतर ॲग्रिकल्चर प्रोसेसिंगमध्ये ज्युसेस वगैरे आहेत हे कसं त्याचं सेटअप तयार करायचं आहे, त्यानंतर कृषी सेवा केंद्र कसं टाकायचं आहे, खत निर्मिती एखादा आहे, तर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या एंटरप्राइज ॲग्रिकल्चर रिलेटेड जे कुठलेही एंटरप्राइज आहेत जे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला करिअर घडून देऊ शकतात, तुम्हाला तुमचं धन निर्माण म्हणजे पैसे निर्माण करून देऊ शकतात, अशा वेगवेगळ्या एंटरप्राइजेसचं किंवा तुम्हाला म्हणतो व्यवसायांचं योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे एक्सपर्ट्स तुम्हाला मदत करणार आहेत, तुम्हाला गायडन्स करणार आहेत. म्हणजे ते हे उद्योग सुरू करण्यासाठी कुठलं लायसन लागतं, त्यानंतर कुठली प्रोसेस फॉलो करावी लागते, कुठलं किती इन्व्हेस्टमेंट लागते, त्यासाठी कुठल्या गोष्टींचं रॉ मटेरियल म्हणून तुम्हाला कुठून घ्यावं लागतं, म्हणजे सगळ्याच गोष्टींची तुम्हाला ह्यामधनं तुम्हाला माहिती ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे एक्सपर्ट तुम्हाला देणार आहेत आणि त्याच्यातूनच आपल्या ॲग्रिकॉसमधनं भविष्यामध्ये कृषी उद्योजक तयार होऊ शकतात. तर अशा प्रकारे ॲग्रीट्यूब तुम्हाला प्रायव्हेट कंपनी सोबतच, त्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये एमपीएससी एक्झाम असू दे, यूपीएससी एक्झाम असू तयार करायची असू दे, त्यासोबतच कृषीमध्ये आपल्या कृषी मित्रांना उद्योजक बनण्यासाठी देखील मदत करणार आहे. तर अशा प्रकारे ॲग्रीट्यूब हे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे मला एकच सांगायचं आहे या माध्यमातून की भविष्यामध्ये कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दिवस असणार आहे, भविष्य असणार आहे आणि त्या भविष्यासाठी तुम्हाला कुठलंही स्वप्न असेल कृषी क्षेत्रामधलं, तर त्यासाठी ॲग्रीट्यूब हे तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर असणार आहे. तर हे झालं ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला काय काय मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे की आपला ॲग्रिकल्चर जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांचं नेहमी कल असतो की स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनायचं असतं, पण गेल्या काही वर्षांपासून आपल्या ॲग्रिकल्चरचा टक्का थोडासा कमी घसरलेला आहे. आपण स्पर्धेत मागं नाही आहोत, पण थोडा टक्का कमी झालेला आहे. तर त्यासाठी आपल्या कृषी मित्रांना ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये अजून एक ॲग्रीट्यूब एक नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन येणार आहे की बेसिक्स ऑफ एमपीएससी, म्हणजे तुम्हाला फाउंडेशन्स ऑफ एमपीएससी हे वेगवेगळे जे बेसिक सब्जेक्ट्स असतात, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, या वेगवेगळ्या विषयांसाठी तुम्हाला जे बेसिक नॉलेज लागतं, जे बेसिक इन्फॉर्मेशन लागते, ते तुम्हाला युनिक अकॅडमीचे जे महत्त्वाचे किंवा जे युनिक अकॅडमीमध्ये ज्यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे असे फॅकल्टीज तुम्हाला आपल्या ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून फाउंडेशन्स ऑफ एमपीएससी या कोर्सच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहेत आणि अत्यंत माफक दरात, म्हणजे 300 रुपये पर सब्जेक्ट अशा अत्यंत माफक दरामध्ये आपल्या कृषी मित्रांना किंवा अजून ज्यांना घ्यायची गरज वाटते त्या सगळ्यांसाठी हा कोर्स सुद्धा येणार आहे. तर ॲग्रीट्यूब हे तुम्हाला नेहमीच तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या सोबत राहणार आहे. तुमचे पालक असतील, तुम्ही असाल, तुमच्या आजूबाजूचे लोक असतील ज्यांना असं वाटतं की कृषी क्षेत्रात करिअर आपल्या मुलांनी घडवावं की तुम्हाला स्वतःला वाटतंय, त्या प्रत्येक करिअरच्या स्वप्नांसाठी ॲग्रीट्यूबची संपूर्ण टीम ही सदैव तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणार आहे. तर आता ॲग्रीट्यूबच्या तुम्ही आता बघू शकत असाल की आपण ही जे चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं जर तुम्ही बघू शकत असाल तर आपला ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जे एक्सपर्ट शिकवणार आहेत, जे कोर्सेस तुम्हाला यूजीचे कोर्सेस आहेत, जे तुम्हाला शिकवले रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत, त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांना अत्यंत क्वालिफाईड लोक तुम्हाला एक्सपर्ट लोक आहेत तुम्हाला ते शिकवणार आहेत की ज्यांची स्वतःची पीएचडी झालेली आहेत, कोणी पीएचडी करत आहे, ज्यांचा 6-7 वर्षांचा ॲग्रिकल्चर कॉलेजचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, ज्यांची नेट क्वालिफाय झालेली आहे, ज्यांची सेट क्वालिफाय झालेली आहे, ज्यांची जीआरएफ एसआरएफ ज्यांनी दिलेले आहे, त्या परीक्षेत त्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे, अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले, चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेले आणि जे अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला या विषयांना समजून सांगण्यामध्ये देखील तज्ज्ञ आहेत, विषय तज्ज्ञ आहेत, असे अत्यंत रिनाउन्स फॅकल्टी ही तुम्हाला ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला कुठलाही कन्सेप्ट तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून ॲग्रिकल्चरला प्रत्येक तुम्हाला कन्सेप्ट शिकायला मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला भविष्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, एमएससी करायचं असेल तर एमएससीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी तुम्हाला ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चची एक नॅशनल लेवलची एक्झाम होते, त्यासोबतच MCAR जे आहे ती महाराष्ट्र लेवलची एक्झाम घेते. तर या दोन्ही परीक्षांसाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपला MCARची सुद्धा एक आपली जी एक बॅच आहे ती लॉन्च होत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे तुम्हाला PG करायचा असू द्या, तुम्हाला करिअर करण्यासाठी तुमचा एखादा उद्योग सुरू करायचा आहे, तुम्हाला उद्योजक बनायचं आहे, तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करायचं आहे, अधिकारी बनून तुम्हाला भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेत राहायचं आहे, तर
प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ॲग्रीट्यूबची टीम ही तुम्हाला मदत करणार आहे. तर आता तुम्ही बघितलं की तुम्हाला एक्सपर्ट जे आहे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे सर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, पण याची नेमकी फी किती असणार आहे किंवा आपण याची प्रोसेस काय आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की ॲग्रीट्यूब हे जे चळवळ मी तुम्हाला म्हणतो, ही चळवळ आहे ती कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला भविष्यामध्ये करिअर घडवणाऱ्या युवकांना मदत करण्यासाठी आहे. तर अत्यंत माफक दरामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी सुविधा आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक सेमिस्टरचे जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत त्याची फी आपण 4,000 ठेवलेली आहे. पण जर हे वेगवेगळे रेफरल कोड आहेत, PDKV आहे, MPKV आहे, BSKV आहे, तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या नावाने आपण हे कोड जनरेट केलेले आहे. जर एखादा विद्यार्थी असेल त्याला असं वाटलं की मला हे ॲप डाउनलोड करायचं आणि जर त्याने MPKV हा रेफरल कोड त्यासाठी वापरला तर त्याला 2,000 रुपयामध्ये एका सेमिस्टरचे त्याला कोर्सेस पूर्ण ॲक्सेस मिळणार आहे. म्हणजे अत्यंत माफक दरामध्ये. जर तुम्ही तुम्हाला जर ह्या गोष्टींची माहिती असेल तर बायजूस असेल किंवा अनअकॅडमी असेल तर त्यांच्या फीस तुम्ही स्ट्रक्चर बघा, तर त्यापेक्षा अत्यंत माफक दरामध्ये आणि सर्वात प्रथम ॲग्रीट्यूबने ॲग्रिकल्चरमध्ये अशा रेकॉर्डेड लेक्चरचा पॅटर्न आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कमी दरामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना ह्याचा ॲक्सेस मिळणार आहे, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही एक गोष्ट नक्कीच तुम्हाला अशी ही कळू शकते की ॲग्रीट्यूब जे आहे ते आपल्या ॲग्रिकॉस्टने तयार केलेली एक महत्त्वाची चळवळ आहे. आणि जसं कृषी खात्याचं ब्रीदवाक्य आहे की शेतकऱ्यांच्या सेवार्थ, तसंच ॲग्रीट्यूबचं आमचं महत्त्वाचं जे एक ब्रीदवाक्य असणार आहे की नेहमी कृषी विद्यार्थ्यांच्या सेवार्थ, की नेहमी तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नॉलेज असेल, इन्फॉर्मेशन असेल, स्किल असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती, इत्तंभूत मार्गदर्शन, इत्तंभूत चर्चा ह्या तुम्हाला आपल्या ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून एक्सपर्टशी तुम्हाला करता येणार आहेत. तर असं हे ॲग्रीट्यूब आपलं ॲप आहे जे संबंध महाराष्ट्रामध्ये लॉन्च झालेलं आहे. आता हे ॲप तुम्हाला कुठे मिळणार आहे तर प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअर. आपल्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, प्रत्येकाकडे मोबाईलमध्ये तुम्ही प्ले स्टोअरला आणि ॲप स्टोअरला जर गेलात तर ॲग्रीट्यूब या नावाने हे ॲप तुम्हाला बघायला मिळेल. तर त्या ॲप तुम्हाला ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरून त्याला रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. त्यानंतर तुम्हाला OTP झाल्यानंतर त्या प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे. आणि रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जसं मी आपण जे डिस्कस केलं की ह्या वेगवेगळ्या विषयांचे डेमो लेक्चर जे आहे तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही जे ऐकता आहात त्याचा विचार करा आणि तुम्ही हे ॲप जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी डाउनलोड करा. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही त्यामध्ये बघू शकता की तुम्हाला एक्सपर्ट जे शिकवणार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, तुम्हाला त्या गोष्टींची माहिती देणारे आहेत आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या स्वप्नांना पूर्तता करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहेत. नुकतंच आता तुम्ही जर बघू शकत असाल की कृषी खात्याने कृषी सेवकची ॲड काढलेली आहे. त्यानंतर कृषी विस्तार अधिकारी असेल, म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी देखील ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. किंवा तुम्हाला भविष्यात ॲग्रिकल्चर रिलेटेड कुठली जरी एक्झाम असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मदत होणार आहे. तर अशा वेगवेगळ्या सुवर्ण संधी घेऊन आलेलं हे ॲग्रीट्यूबची ही आमची टीम आहे. तर ॲग्रीट्यूबच्या टीमच्या माध्यमातून मी तुम्हाला सुधीर शिंदे पुन्हा एकदा आव्हान करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गोष्टींचा लाभ घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न करा. हे आपल्या ॲग्रिकॉस्टसाठीच आहे. तर भविष्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आणखीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आणि अजून कमी दरामध्ये पोहोचायचं आहे. तर जेवढे जास्त विद्यार्थी या चळवळीशी किंवा आपल्या ॲग्रीट्यूब या प्लॅटफॉर्मशी जोडणार आहेत तेवढा आपल्या सर्व ॲग्रिकॉस्टला फायदा होणार आहे. तुम्हाला वैयक्तिक करिअरसाठी फायदा होणार आहे आणि भविष्यातली आपल्या ज्युनियरसाठी किंवा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी देखील तुम्हाला याची मदत होणार आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान करतो, स्वतःच्या, आपल्या पालकांच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या, पर्यायाने देशाच्या कृषीच्या विकासासाठी जे तुम्ही स्वप्न बघत आहात, तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे ॲग्रिकल्चरला, त्या सर्व स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, खारीचा वाटा उचलण्यासाठी ॲग्रीट्यूबची संपूर्ण टीम तुमच्या सेवेत आलेली आहे. तर या प्लॅटफॉर्मला तुम्ही लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा आणि आत्ताच मी तुमचा आपल्या या ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून आपल्या परिवारामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की आमचे जे एक्सपर्ट आहे तुम्हाला वेगवेगळ्या ॲग्रिकल्चरचे कन्सेप्ट आहे त्या संदर्भातलं नॉलेज, इन्फॉर्मेशन आणि स्किल आहे ते तुमच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करण्यासाठी कायम तत्पर असणार आहेत. तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अजून एक मला आव्हान करायचं आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आपले कृषी महाविद्यालय आहेत. त्या कृषी महाविद्यालयांमध्ये जे टीचिंग करण्याचं अत्यंत महत्त्वाचं जे काम करत आहेत ते आमचेच वरिष्ठ कृषी बांधव आहेत. त्या
सगळ्यांना मला एक आव्हान करायचं आहे की या ॲग्रीट्यूबच्या माध्यमातून हा जो आपला एक ॲग्रिकॉसनी तयार केलेली चळवळ आहे ती जास्तीत जास्त वाढवण्यासाठी तुमच्यापैकी जर कुणी असेल जे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये जे टीचिंग करण्याचं काम करत आहेत, त्यांना जर काही सजेशन द्यायचे असेल, त्यांना जर या प्लॅटफॉर्मशी जोडण्याचा त्यांची इच्छा असेल, तरी देखील त्यांनी या आपल्या ॲग्रीट्यूबच्या ॲग्रीट्यूबला संपर्क करावा आणि या माध्यमातून तुम्ही देखील या परिवाराचा जोडण्याचा प्रयत्न करावा. तर मला इतकं सांगायचं आहे की ॲग्रिकल्चरमध्ये जेवढे ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस असतील, गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, तिथल्या प्राध्यापकांना, तिथल्या शिकवणाऱ्या शिक्षकांना माझं आव्हान आहे की ही चळवळ विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करा आणि तुम्ही जर आपल्या कुटुंबामध्ये येणार असाल तर तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण लवकरच भेटूयात आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला आणखीन भविष्यामध्ये वेगवेगळ्या चळवळी सुरू करायच्या आहेत. तोपर्यंत तुम्ही या ॲपला डाउनलोड करा आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी इथं कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत. तुम्हाला काही क्युरीज असतील तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. तुमच्या प्रत्येक क्युरीचे तुम्हाला निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.